जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील 99 उमेदवारांपैकी केवळ 6 पराभूत उमेदवारांची अनामत वाचली आहे. उर्वरित काँग्रेसच्या जयश्री पाटील, भाजपचे तमनगौडा रवी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेंद्र देशमुख या बंडखोर उमेदवारांची अनामत जप्त झाली. शासनाच्या खात्यामध्ये 20,75,000 रुपयांची अनामत जमा होणार आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार संसदीय किंवा विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. सर्वसाधारण मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास विधानसभेला 25,000 आणि आरक्षित मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यासाठी 10,000 रुपयांची अनामत रक्कम निवडणूक आयोगाने ठरवली आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर मतदारसंघात एकूण झालेल्या मताच्या 1/6 मते मिळणे गरजेचे आहे. उमेदवाराला तेवढी मते मिळाली नाही तर त्याची अर्ज भरताना जमा केलेली अनामत रक्कम शासनाकडे जमा होते. या सूत्रानुसार जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील 83 पराभूत उमेदवारांना साधारण 34 ते 35,000 मते मिळणे गरजेचे आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातील एकूण 14 उमेदवार रिंगणात उतरले होते. यापैकी काँग्रेसचे पराभूत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना 76,336 मते मिळाल्यामुळे ते अनामत रक्कम वाचवण्यात यशस्वी झाले. पण काँग्रेस बंडखोर जयश्रीताई मदन पाटील यांना 32,636 मते मिळाल्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या मतदारसंघातील उर्वरित 11 उमेदवारांचीही अनामत रक्कम जप्त झाली. खानापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वैभव पाटील यांची अनामत रक्कम वाचली असून बंडखोर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यासह 12 उमेदवारांची अनामत जप्त झाली. जत विधानसभा मतदारसंघातही लक्षवेधी लढत झाली असून तेथेही भाजप बंडखोर तमनगौडा रवी पाटील यांना 19,120 मते मिळाल्यामुळे त्यांची अनामत जप्त झाली. अन्य 8 उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे. 8 विधानसभा मतदारसंघातील 83 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्यामुळे 20,75,000 रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे.